4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगाने मतमोजणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून या मतमोजणीसाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश दिला जाणार आहे। परंतु या ठिकाणी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण आणण्यास निर्बंध घालण्यात आले। कोणी आपल्यासोबत आणू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले आहे। 4 जूनच्या मतमोजणी अनुषंगाने 29 मे रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर जिल्हाधिकारी कुशालसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे यांची उपस्थिती होती। यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी माहिती देताना सांगितले की लिंबाळा मक्ता भागातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात 4 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणीसाठी वसमत, कळमनुरी, हिंगोली विधानसभा मतदारसंघाकरिता MS अर्चना तर उमरखेड, किनवट, हदगाव या संघाच्या मतमोजणीसाठी MP मारुती यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रारंभी टपाल मतदानाची मोजणी सुरू होणार, त्यानंतर EVM मशीनच्या मतमोजणीला सकाळी 8:30 पासून सुरुवात केली जाणार आहे। लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे। हिंगोली, कळमनुरी, उमरखेड या विधानसभेकरिता प्रत्येकी 25 तर वसमत, किनवट विधानसभेसाठी प्रत्येकी 24 व हदगाव विधानसभेसाठी मतमोजणीच्या 23 फेऱ्या होणार आहे। दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। मतमोजणी केंद्राच्या परिसरात उमेदवारांना बसण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था केली आहे। उमेदवार किंवा मतमोजणीसाठी आलेल्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात सोडत असताना मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे। त्यामुळे कोणीही उपकरणे आणल्यास त्यांनी आपल्या जबाबदारीने बाहेरच ठेवावे लागणार आहे। प्रत्येकी फेऱ्यांची माहिती देण्यात येणार असून मतमोजणी केंद्रासह परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। दरम्यान लोकसभा मतदारसंघात 85 पेक्षा अधिक वय असलेल्या 969 मतदारांनी, 231 दिव्यांग, अत्यावश्यक सेवेतील 7 निवडणूक कर्तव्यावर असलेल्या 2882 अधिकारी व कर्मचारी तसेच सेना दलातील 711 मतदारांनी मतदान हक्क बजावले आहे। या लोकसभा मतदारसंघात एकूण 18,17,734 पैकी 11,54,955 मतदारांनी मतदान केले, ज्याची 63.54% वारी झाली आहे। बाहेर काढून ठेवावे लागतील आणि मग त्यांना आतमध्ये प्रवेश मिळेल। तर ह्या अनुषंगाने ही बाब जरा थोडी आपल्या प्रेसच्या, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे। कारण ते काय, मोबाईल हा इश्यू असा झाला आता की असा तो संवेदनशील विषय होऊन बसला आहे। मी त्याचा आपण जर का आम्ही त्याच्यात जमा करून ठेवले उद्या, तर त्याच्यात जमा करून ठेवले, त्याच्यातलं जर का काही उद्या प्रॉब्लेम झाला, काही झाला, तर आमचा मोबाईल गेला म्हणून तिथं तुमच्या आरडाओरडा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आम्ही ती त्यांच्या जबाबदारीवरती ते जमा करून ठेवतील, खाली ठेवायचं असलं तर। नाही तर मग त्यांच्या गाडीत तो ठेवून यावा, कुठे त्यांच्या घरीच आणावा, आणूच नये, हाच आमचा त्याच्यातला मुद्दा आहे। कारण आतमध्ये कोणाचकडे मोबाईल राहणार नाही, म्हणजे आतमध्ये फक्त निवडणूक ऑब्झर्व्हर, जे काही आपले इलेक्शन ऑब्झर्व्हर आहेत ते आणि RO, या व्यतिरिक्त कोणाच्याचकडे मोबाईल राहणार नाही। सगळे मोबाईल बंद राहतील आतले। त्यामुळे प्रोसेसमध्ये कोणीही तुम्हाला संपर्क करायला किंवा मला आता आतमध्ये जायला प्रवेश मिळत नाही आहे, माझं हरवलं होतं, माझं रस्त्यात राहून गेलं होतं, आता मला त्या प्रवेश द्या, मला तुम्ही ओळखत नाही का, हा उद्योग तिथे येणारच नाही। कारण तिथे कोणाचकडे मोबाईल राहणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही तुमचं इलेक्शनचं कार्ड, आयडेंटिटी कार्ड जे आहे ते तुम्हाला जे ओळखपत्र